पण आई वडिलांचा इंटरफिअरन्स म्हणजे गायडन्स जेव्हा इंटरफिअरन्स मध्ये जातो ना खुशबी, त्याची त्यांना ना थिन लाईनच माहिती नाहीये. अरे मी चांगल्यासाठी करतीये, मला माहितीये त्याला ज्यूस कसा लागतो, मला माहितीये त्याला मेथीचे ढेपले आवडतात, पालकचे नाही. बाजूला ठेवा ना जरा, तिला टोमॅटोचे करू दे, त्याला खाऊन तर बघू दे. आवडेल नाही आवडेल, लेट देम फेस, लेट देम लर्न, त्यांना पडू दे ना. किती स्पून फिडिंग कराल म्हणजे, काही गरज आहे का ह्याची? नाही माझ्या मुलाची आबाळ हो, अरे 1 वर्ष आई होत नाही, त्यांनी म्हणजे ज्या अँटिना उघडून ऑन करून मग लग्न केलेलं आहे नाही का. बरोबर, डोळे बंद करून तर नाही गेलाय. सो लेट देम मॅनेज, लेट देम हॅव द कपेटाई, लेट देम लर्न फ्रॉम इच अदर, लेट देम बिल्ड देअर ओन मॅरेज, देअर ओन रिलेशनशिप. तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही सांगा ना. मी तुम्हाला डिसरिस्पेक्ट करा असं म्हणतच नाहीये, पण उगीच जास्त होतं कधी कधी, हे एक कारण आहे. आणि बाकी कपल्स म्हटलं त्यांना डिलिंग नाही जमत आहे, नातं सांभाळायला शिकावंच लागेल. लीना परस्परला बाजूला ठेवा, दुसरीकडनं कुठूनही शिका, पण शिका.